मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना असा वितरित करण्यात आला। नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर शेतकरी मित्रांनो आता बघा राज्यातील सर्व शेतकरी बांधवांसाठी आता अत्यंत मोठी आणि आनंदाची बातमी आता समोर आलेली आहे। कारण की शेतकरी मित्रांनो आता बघा दिवाळी निमित्त सरकारकडून आता शेतकऱ्यासाठी आता सर्वात मोठी भेट। शेतकऱ्यांची आता दिवाळी प्रचंड गोड होणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज पीएम किसान योजना आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनाचा अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना हप्ता वितरित करण्यात येणार आहे। आता शेतकरी मित्रांनो बघा ते पात्र लाभार्थी कोणते आहे, कोणत्या शेतकऱ्याला आज पैसे मिळणार आहे, त्यासोबतच आता बघा दिवाळीच्या तोंडावर आता 3,000 रुपये अतिरिक्त मदत सुद्धा शासनाच्या माध्यमातून देण्यात येणार आहे। त्यामुळे बघा पीएम किसान योजनाचा 21वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनाचा बघा 8वा हप्ता असे एकूण 4,000 रुपये आणि दिवाळीचे गिफ्ट म्हणून बघा 3,000 असे मिळून टोटल शेतकऱ्यांच्या बँक अकाउंटवर आता 7,000 रुपये जमा होणार आहे। व तसेच बघा शेतकरी मित्रांनो आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता जमा व्हायला सुरू सुद्धा झालेले आहे। कारण बघा शेतकरी मित्रांनो त्यामुळे आता राज्यातील सर्व शेतकऱ्यांना आता दिवाळी आता 100% गोड होणार आहे। राज्यातील तब्बल 1,16,00,000 शेतकरी कुटुंबाला सरकारकडून मोठा दिलासा व बघा शेतकरी बांधवांसाठी आजचा दिवस अत्यंत आनंदाचा ठरणार आहे। कारण की शेतकरी मित्र बघा स्वतः नरेंद्र मोदी व तसेच बघा फडणवीस साहेबांनी ही आपल्याला माहिती दिलेली आहे। आता शेतकरी बांधवांना आजचा दिवस शेतकरी बांधवांसाठी आत्ताचा सर्वात महत्त्वाचा ठरणार आहे। शेतकऱ्यासाठी दिलासा देणारी आणि अतिशय आनंदाची बातमी आज देण्यात आलेली आहे। कारण की आज जाहीर केल्याप्रमाणे बघा पीएम किसान योजनाचा 21वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनाचा बघा 8वा हप्ता आता एकाच वेळी वितरित करण्यात येत आहे। यांचा अर्थ शेतकरी मित्रांनो बघा आता 2 योजनांचा लाभ आजच तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। कारण की ही घोषणा स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आपले महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी स्वतः पत्रकार परिषदामध्ये करत राज्यातील सर्व शेतकऱ्यांना आनंदाची बातमी दिलेली आहे। व तसेच शेतकरी मित्र बघा आता त्यामुळे अनेक शेतकरी कुटुंबांच्या घराबाहेर आता आज खरंच आनंदाचा आणि समाधानाचा आनंदाचा वातावरण तयार झालेले आहे। आता राज्यातील सर्वच जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आजचा दिवस आत्ताचा सर्वात आनंदाचा ठरणार आहे। कारण की बघा ज्यांच्या खात्यामध्ये आता एकूण 4,000 रुपये जमा होणार आहेत, यामध्ये पीएम किसान योजनाचे 2,000 व तसेच बघा नमो शेतकरी योजनाचे 2,000 रुपये अशा प्रकारे दोन्ही योजनांचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात आता जमा करण्यात येणार आहे। आता बघा त्याचप्रमाणे आता दिवाळीचे गिफ्ट म्हणून बघा 3,000 रुपये एकूण शेतकऱ्याला आता 7,000 रुपये हे जमा होणार आहे। म्हणजे की फक्त शेतकरी मित्र बघा आता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता हे पैसे जमा होणार आहे। आता तर शेतकरी बांधवांनो बघा ज्या बातमीची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होते ती बातमी अखेर आता तुमच्या समोर आलेली आहे। आता शेतकरी मित्र बघा आपल्या देशाचे पंतप्रधान म्हणजेच की शेतकरी मित्र बघा आता आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सतत जाहीर केले की आता पीएम किसान योजनाचा 21वा हप्ता आज या ठिकाणी वितरित केला जाणार आहे। आणि गेल्या काही दिवसापासून बघा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये प्रश्न आता शेतकरी मित्रांनो बघा शेतकऱ्याच्या खात्यामध्ये आता पैसे जमा सुद्धा होत नाही, सुरू सुद्धा झालेले आहे। आणि काही शेतकऱ्यांच्या बघा मनामध्ये प्रश्न होत आहे की बघा आमच्या खात्यामध्ये आता हे हप्ता कधीपर्यंत जमा होणार आहे। आता शेतकरी मित्रांनो बघा पण आता त्यांची प्रतीक्षा आता या ठिकाणी संपलेली आहे। यासोबतच आपल्या लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील स्पष्ट केले की बघा आता नमो शेतकरी योजनाचा 8वा हप्ता सुद्धा आजच जमा करण्यात येणार आहे। हे 2 योजनांची रक्कम आज संध्याकाळी 7 ते वाजेपर्यंत शेतकऱ्यांना आधार लिंक केलेल्या बँक खात्यात आता जमा होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। आता शेतकरी मित्रांनो बघा कोणते शेतकरी पात्र आहेत, त्यामुळे आता राज्यातील लाखो शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा भेटणार आहे। सरकारने घेतलेला हा निर्णय जनता दिवाळीला खरंच बघा आता उज्ज्वल होणार आहे। कारण की आजपासून निधीचे वितरण टप्प्याटप्प्याने सुरू झालेले आहे। बघा आजचा दिवस फक्त 15 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा होणार आहे। शेतकरी मित्र बघा आता ते 15 जिल्हे कोणते आहेत आणि तर बघा उर्वरित जे काय उद्या 21 जिल्ह्यामध्ये सर्व शेतकऱ्यांना हा निधी भेटणार आहे। यांचा अर्थ बघा असा आहे की बघा आता महाराष्ट्रातील 36 जिल्हे 2 टप्प्यामध्ये निधीचे वितरण करण्यात येणार आहे। म्हणून आज जर तुमच्या खात्यामध्ये पैसे आले नाही तर बिलकुल काळजी करू नका। कारण की शेतकरी मित्र बघा आता उद्या दुपारपर्यंत निधी रक्कम बघा नक्कीच जमा होणार आहे। आता शासनाकडून ही प्रक्रिया आत्ताची नियोजनपूर्वक राबवली जात आहे। आता बघा सर्व शेतकऱ्यांना योग्य वेळी त्यांना हप्ता मिळावा यासाठी अत्यंत कठोर प्रयत्न चालू आहे। आता या बातमी म्हणून आजची बघा मोठी ब्रेकिंग न्यूज आलेली आहे। कारण की बघा सरकारने अधिकृतपणे जाहीर केलेले की बघा आता पीएम किसान योजनाचा आणि नमो शेतकरी योजनाचा या दोन्ही योजनांचे 4,000 रुपये आणि प्रत्येक वितरित टप्प्याटप्प्यामध्ये आलेले आहे। आता तसेच हे सुद्धा लक्षात ठेवा फक्त काही निश्चित बँकेमध्ये आज हा पैसे जमा होणार आहेत। कोणत्या ते बँक आहे, कोणत्या बघा सरकारने ते बँकेची यादी स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी जाहीर केलेली आहे।
त्या ठिकाणी ही निश्चित जमा करण्यात येणार आहे. आता संपूर्ण यादी आपण पुढे अगदी थोड्याच वेळामध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. कारण ही महत्त्वाची माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. आता बघा शेतकरी मित्रांनो, बऱ्याच काळापासून तुम्ही पीक विमा आणि नमो शेतकी योजनाचा हप्त्याची आतुरतेने वाट बघत होते. अनेक ठिकाणी चर्चा सुरू होत्या, की बघा आता पैसे खरंच जमा होणार आहे का? तर आता त्यासोबतच आता अधिकृत पुरावा समोर आलेला आहे, की सरकारने बघा आता स्पष्ट केले, की बघा आता दोन्ही योजनांच्या अंतर्गत आता निधी थट्ट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता जमा होईल. यासोबतच बघा आता पीक विम्याचे काही भागही मंजूर करण्यात आलेला आहे. आता तो नमो शेतकरी योजना आणि पीएम किसान योजना सहज शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. म्हणूनच आता तिन्ही स्तरावर सरकार आता शेतकऱ्यांना अर्थात मदत देत आहे. सध्या राज्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांना आता पेरणी पूर्ण झाली आहे. पण बघा काही भागामध्ये शेतकरी मित्रांनो, आता काही भागामध्ये पावसाच्या अनेकमुळे आता भरपूर काही भागामध्ये पाऊस पडल्यामुळे पिकाचे प्रचंड नुकसान झाले. या नुकसानीमुळे आता अनेक शेतकरी अर्थात अडचणीमध्ये सापडलेले आहे. आता बघा याच परिस्थितीचा आता विचार करून सरकारने तातडीने निधी मंजूर करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांना आता चांगलाच दिलासा मिळणार आहे. व शेतकरी मित्र बघा आता अलीकडे शेतकऱ्यांना आता मागासाठी बघा मोठं आंदोलन तयार आलेलं होतं. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये आत्ताची महत्त्वाची पूर्ण बैठक सुद्धा झालेली आहे. त्यामुळे आता शेतकरी बांधवांना तुमच्या खात्यामध्ये आता थट्ट मदतीची निधी या ठिकाणी जमा होणार आहे. यांचा अर्थ बघा सरकारने तुमच्या आता अडचणी ओळखून ठोस पाऊल उचललेलं आहे. आज तुमच्यासाठी आणखीन एक आनंदाची आणि महत्त्वाची बातमी आहे. आता केंद्र सरकारकडून बघा आता पीएम किसान योजनाचा 21वा आणि राज्य सरकारकडून नमो शेतकरी योजनाचा 8वा हप्ता आता जाहीर झाला आहे. बघा आता या दोन्ही योजनांचा आता निधी आजपासून तुमच्या खात्यामध्ये आता जमा व्हायला देखील सुरू झालेला आहे. आता बघा शेतकरी मित्रांनो, आता शेतकऱ्याकडून आलेल्या बातमीप्रमाणेच आज 15 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता पैसे जमा होतील. तर उद्या उर्वरित 21 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात आता निधी भेटणार आहे. यांचा अर्थ बघा महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना पुढील 2 दिवसामध्ये आता निधी जमा होणार आहे. जर तुम्ही बघा नाव या 15 जिल्ह्याच्या यादीमध्ये असेल तर तुम्हाला नक्कीच अभिनंदन. आज तुमच्या खात्यामध्ये डायरेक्ट ₹4,000चा हप्ता संध्याकाळी 7 वाजेपर्यंत जमा होणार आहे. त्याप्रमाणे आता दिवाळी गिफ्ट म्हणून ₹3,000 सुद्धा शेतकऱ्याला आता मिळणार आहे. सरकारने या निर्णयामुळे अनेक शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आता पुन्हा हसू फुललेलं आहे आणि याच हंगामासाठी आता अर्थात मदतही शेतकऱ्यांना भेटणार आहे. तुमच्यासाठी सरकारकडून बघा घेतलेल्या अतिशय महत्त्वाचा आणि दिलासा देणारा निर्णय केंद्र आणि राज्य सरकार या दोन्ही पातळीवर आता भाजप सरकार असल्यामुळे शेतकऱ्यांना आता अडचणी लक्षात घेऊन हा निर्णय अतिशय वेगळाच आणि परिणामकारक पद्धतीने घेण्यात आलेला आहे. महाराष्ट्रामध्ये बघा एकूण 36 जिल्हे असल्याने सर्वच जिल्ह्यामध्ये आता एकाच वेळी निधी वितरित करताना काही तांत्रिक अडचणी सुद्धा निर्माण होतात. बऱ्याच टेक्निकल प्रॉब्लेम येतात. आता शेतकरी मित्र बघा त्यामुळे आता शासनाने नियोजनपणे बघा निर्णय घेतलेला आहे. आज 15 जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्यात आता हप्ता जमा होणार आहे. तर उद्या उर्वरित 21 जिल्ह्यामध्ये दुसऱ्या टप्प्याची रक्कम जमा करण्यात येणार आहे. त्यामुळे आता राज्यातील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता टप्प्याटप्प्याने निधी पोहोचणार आहे आणि प्रत्येक पात्र शेतकऱ्यांना आता थेट बँक खात्यामध्ये मदतीची रक्कम आता मिळणार आहे. त्यामुळे आता तुमच्या दीर्घकालीनची प्रतीक्षा आता पूर्णपणे संपलेली आहे. परंतु आता लक्षात ठेवा, की या योजनाचा लाभ घेण्यासाठी तुम्ही के-वाय-सीची प्रक्रिया पूर्ण करणे अतिशय महत्त्वाचे असणार आहे. जर तुमची के-वाय-सी अद्यापही पूर्ण झालेली नसेल, तर ते लवकरात लवकर पूर्ण करून घ्या. ज्यामुळे तुमच्या खात्यामध्ये रक्कम जमा होताना कोणतीही प्रकारची अडचण येणार नाही. मागच्या वेळेस बघा जेव्हा पीएम किसान योजनाचा 20वा हप्ता वितरित करण्यात आलेला होता, तेव्हा अनेक शेतकऱ्यांचे बघा खात्यामध्ये पैसे जमा झाले नव्हते. यांचे मागील प्रमुख कारण म्हणजे के-वाय-सी प्रक्रिया आणि आधार सीडिंग पूर्ण झालेले नव्हते. सरकारने स्पष्ट सांगितले, की बघा आता ज्या शेतकऱ्याने ही आवश्यक प्रक्रिया पूर्ण केलेली नाही, त्यांच्या खात्यामध्ये ₹1 सुद्धा जमा होणार नाही. त्याचे नाव बघा शेतकरी मित्रांनो, त्याच्या नावावर मोठी बघा फुली मारण्यात येईल. पण ज्यांचे मागील काही महिन्यामध्ये ही कामे पूर्ण करून घेतलेली आहेत, त्यांच्या वेळेस बघा ही हप्ता 100% भेटणार आहे. त्यामुळे जर तुमचे के-वाय-सी किंवा आधार सीडिंग अजून सुद्धा बाकी राहिलेले असेल, तर ते तुम्ही तात्कालीन करून घ्या. नाहीतर तुम्हाला या योजनांचा लाभापासून वंचित सुद्धा राहू शकतात. आता बघा, आता शेतकरी बांधवांनो दुसरा महत्त्वाचा प्रश्न म्हणजेच की बघा आता पीक विमा. आता पीक विम्याचे पैसे कधीपर्यंत भेटणार? सूत्राच्या माहिती मिळाल्यानुसार आता बघा येत्या 2 या 3 दिवसात शेतकऱ्यांच्या पीक विम्याची तिसरा टप्पा सरकारकडून जाहीर होणार आहे. यासोबतच ज्यांची दुसऱ्या टप्प्यातील बघा
विम्याची रक्कम मिळाली नव्हती त्यांना सुद्धा ती रक्कम आता वेळेवर नक्कीच मिळणार आहे. चला तर मग आता पाहून घेऊया की आता कोणत्या जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता ही निधी जमा होणार आहे. आणि राज्यात बघा मागच्या वेळेस 20वा हप्ता मिळाला नव्हता. त्यांनी यावेळेस आता सीधा मिळणार आहे. आता मागील वेळेस बघा अनेक शेतकऱ्यांना हप्ता मिळाला नव्हता. त्यांचे कारण सरकारने निश्चित केलेले आहे, की आता शेतकरी मित्र बघा यादीमध्ये त्यांचे बँक खाते नव्हते. काही तांत्रिक अडचणी देखील या ठिकाणी निर्माण झालेल्या होत्या. काहींच्या बँक प्रणालीशी जोडलेले नव्हते. त्यामुळे आता यावेळी सरकारने विशेष खबरदारी घेऊन आता काही बँक निवडलेल्या आहे. आता बघा राज्य आणि केंद्र सरकारच्या संयुक्त निर्णयानुसार एकूण 10 सरकारी बँक आणि 5 खाजगी बँकांमध्ये आता निधी वितरित या ठिकाणी करण्यात येणार आहे. बघा शेतकरी मित्रांनो, या 15 बँकेत निवड दोन्ही योजनांचे पैसे आज जमा होणार आहे. आता सरकारने हे स्पष्टपणे सांगण्यात आलेले आहे. आज आणि उद्या या 2 दिवसात निधी वितरण प्रत्येक शेतकऱ्यांच्या बँकेवर आता सरसकट जमा होणार आहे. आजच फक्त बघा या 15 बँकांमधून बघा शेतकरी मित्रांनो, आता निवडलेल्या 15 बँकांमधून करण्यात येणार आहे. आणि जर तुम्हाला पीक विम्याची रक्कम मिळाली असेल तर तुम्ही थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे. आणि पण बघा जर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा किंवा PM किसान योजनाचा हप्ता मिळू इच्छित असेल तर तुम्ही नाव सरकारच्या यादीमध्ये जाहीर केलेल्या यादीमध्ये असणे अत्यंत आवश्यक आहे. सरकारने ज्या बँकेतून निधी जमा होणार आहे त्या बँकेची यादीसुद्धा दिलेली आहे. आता या यादीत पुढील प्रमाणे आहे. आता बघा यामध्ये सगळ्यात पहिली बँक म्हणजेच की बघा शेतकरी मित्रांनो, आता आपली सगळ्यात मोठी स्टेट बँक ऑफ इंडिया. त्यानंतर नंबर लागतो ते बँक ऑफ इंडिया. आता शेतकरी मित्र बघा त्यानंतर आता शेतकऱ्यांना आता लाडक्या म्हणजेच की बघा लाडकी बँक म्हणजेच की बघा बँक ऑफ महाराष्ट्र. त्यानंतर आता बघा पंजाब नॅशनल बँक व तसेच शेतकरी मित्रांनो बघा आता बडोदा व तसे बघा युनियन बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ इंडिया. तसेच शेतकरी मित्र बघा ओरिजिनल बँक, पंजाब अँड सिंधू बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया. आता या झाल्या सरकारी बँक खात्यानंतर आता ज्या बँका बघा प्रायव्हेट आहे, आता खाजगी बँक आहे त्यांचे नाव तुम्ही लक्ष देऊन ऐका. यामध्ये पहिलं बँक आहे बघा सगळ्यात आलेली आहे म्हणजेच की बघा ICICI बँक. त्यानंतर बघा दुसरी बँक आहे ती HDFC बँक. त्यानंतर बघा नंबर लागतो ती कोटक महिंद्रा बँकचा. त्यानंतर आहे बघा या बँक आहे सगळ्यात शेवटी म्हणजेच की बघा कॅनरा बँक. तर शेतकरी बांधवांनो जर तुमचं खातं यापैकी कोणत्याही एका खात्यात म्हणजे की कोणत्या बँक खात्यात असेल तर तुम्हाला काळजी करण्याची तुम्हाला या ठिकाणी अजिबात गरज नाही. तुम्हाला आज किंवा उद्या निधीची रक्कम या ठिकाणी 100% भेटणार जाणार आहे. आता परंतु बघा लक्षात ठेवा तुमचे नाव योजनाच्या यादीमध्ये असणे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. आता काही बघा काही क्षणामध्ये आपण पाहून घेऊया की कोणत्या जिल्ह्यामध्ये आता आजपासून निधी जमा होणार आहे. शेतकरी मित्र बघा म्हणूनच तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण तुमचा जिल्हा या यादीमध्ये असणार. त्यामुळेच बघा शेतकरी मित्रांनो, आता या यादीमध्ये जर तुमच्या जिल्ह्याचे नाव असेल तर तुमच्या खात्यामध्ये आता पैसे 100% पडणार आहे. आता तुमच्यासाठी आत्ताची आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी सरकारकडून मिळाली आहे. माहितीनुसार आता बघा शेतकरी मित्रांनो, आज कोणत्या जिल्ह्यात पैसे जमा होणार आहे. आता बघा पुणे, नागपूर, औरंगाबाद, ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग. त्यानंतर बघा आहे सोलापूर, सातारा, कोल्हापूर, जळगाव, नाशिक, अमरावती, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर आणि लातूर. या 16 जिल्ह्यामध्ये आता मधील बघा शेतकऱ्यांच्या खात्यात आता निधी जमा होण्यास सुरुवात देखील झालेली आहे. जर तुम्ही या जिल्ह्यापैकी बघा कुठल्याही जिल्ह्यामध्ये राहत असेल तर आणि तुमच्या खाता योजनामध्ये नोंदवलेले असेल तर तुमच्या खात्यामध्ये आता कोणत्याही क्षणी पैसे जमा होतील. तुम्ही निश्चित राहा. 100% सरकारने गॅरंटी घेतली आहे की तुमच्या खात्यामध्ये आता निधी जमा व्हायचा अगदी बघा जमा होणार आहे. आता बघा टेकडीमध्ये राहणाऱ्या शेतकऱ्यांना सुद्धा आज पैसे जमा होणार आहे. शेतकरी मित्रांनो आता बघा एक सरकारने आता बघा नरेंद्र मोदी साहेबांनी बैठकीमध्ये अतिशय इम्पॉर्टंट निर्णय घेण्यात आलेला आहे. या निर्णयानुसार आज सकाळपासून 7 वाजेपासून सगळ्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता ही थट्ट 4,000 रुपये रक्कम जमा करण्यात येणार आहे. तसेच शेतकरी मित्रांनो बघा आता या दोन्ही बघा गिफ्ट आता शेतकऱ्याला 3,000 रुपये गिफ्ट सुद्धा मिळणार आहेत. आता बघा त्यामुळे तुम्ही जे मोबाईल नंबर आधार कार्डला जोडलेले असेल तसेच बँकला लिंक केलेले असेल तर तुम्हाला बँक मोबाईलवर सुद्धा SMS येणार आहे. खरोखरच आता दिलासा देणारी आणि अत्यंत आनंदाची बातमी ही आहे सरकारकडून मिळाली आहे. आता निधीचे अनेक शेतकऱ्यांना आता सणासुदीची काळामध्ये आता मोठा आधार मिळणार आहे. त्यामुळे आता चिंता करण्याची अजिबात गरज नाही. आता शासनाने सांगितलेले आहे बघा आता दोन्ही योजनांचे 4,000 रुपये आणि अकाउंटमध्ये जमा होताच तुमच्यासोबत दिवाळीची रक्कम म्हणजे की बघा 3,000 रुपये आता बोनससुद्धा तुमच्या खात्यामध्ये आता जमा होणार आहे. मित्रांनो सगळ्यात मोठी अपडेट आज देण्यात आलेली आहे. त्यामुळे शेतकरी मित्र बघा आपण जर आपल्या YouTube चॅनलला जर तुम्ही अजूनसुद्धा सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा. धन्यवाद.